खरंच आम्ही घर शिफ्ट करतोय का? हे सगळा पसारा मी का उचलत आहात? सासू सासरे कुठे राहणार आहेत? तुम्ही कुठे राहणार आहात? आणि कुठे जाऊन तुम्ही शिफ्ट होणार आहात? असे भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असणार आहेत आणि त्याच प्रश्नांचं उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी माझी कामही सोबत आवडते आणि तुम्हाला माझी स्टोरी पण सांगते. चल. होय, आम्ही शिफ्टिंग करत आहोत. तुमचा जो अंदाज होता की आम्ही शिफ्टिंग करतोय का, आम्ही हे घर सोडतोय का, तो एकदम बरोबर आहे. हे घर आम्ही भाड्याने देणार आहोत. सोबतच माझे सासू सासरे आणि आम्ही वेगळे राहणार आहोत, कारण की आम्ही कोल्हापूरच्या बाहेर शिफ्ट होणार आहोत. ते का हे सगळं हळूहळू तुम्हाला समजेलच आणि कुठं आम्ही शिफ्ट होणार आहेत ना ते पण तुम्हाला 4-5 दिवसात समजेल. मी सासू सासऱ्यांना ना फॅमिली मेंबर म्हणजे जवळचे जे आहेत ना त्यांच्या जवळ सोडणार आहे, कारण की त्यांना अजून जवळपास 1 महिना तरी रेस्ट हवा आहे आणि आम्ही इतके दिवस इथं नाहीये, आम्ही जाणार आहोत. आणि त्यांना आम्ही तिकडे का सोडतोय किंवा हे घर का सोडतोय ना हे तुम्हाला आता सांगते. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे पायाचं, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि आम्ही बाहेर जात असल्यामुळे ना त्यांना इतकं मोठं घर सांभाळणं शक्यच होत नाहीये, कारण की जवळपास हे 4 BHKचं घर आहे. याला लोटून पुसून काढणं किंवा सगळं मॅनेज करणं होतच नाहीये. त्यांच्याकडून ही गोष्ट ना जवळपास 1 ते 2 महिना जमणारच नाही. मग तेव्हा जाऊन आम्ही विचार केला की चला आपण हे घर भाड्याने देऊया आणि त्यांना जवळच्याच व्यक्तीसोबत ठेवूया. आणि हा घर शिफ्टिंग करायचा जो डिसिजन होता ना तो फक्त आम्ही काही दिवसातच घेतलाय, कारण हा अचानक झालेला प्लॅन आहे. एकच रिझन नाही तर भरपूर सारे रिझन्स होते. मग त्यामुळेच आम्ही विचार केला की ठीक आहे आपण सोडूया. हा जो आता व्हिडिओमध्ये पसारा दिसतोय ना तेवढाच पसारा आम्ही पहिल्या ट्रिपच्या वेळी टाकला होता आणि आज तसं करत आम्ही जवळपास 3 ते 4 वेळा फेरी करून सामान ठेवलेलं आहे. जे छोटे छोटे साहित्य होतं ना तेच सगळं मी माझा ऑलमोस्ट सगळा पसारा काढलेला आहे. हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही शिफ्टिंग करायला लागलोय. मला वाटतं 3 ते 4 दिवस झाले असेल आमचं शिफ्टिंगचं सगळं चालू आहे आणि त्यामुळेच ना व्हिडिओ पण माझे जुने वगैरे असे येत आहेत किंवा जे राहिलेले आहेत ना पोस्टिंगचे तेच आहे, कारण की घरांमध्ये इतका पसारा झालेला आहे ना. हे स्वतःचंच घर असल्यामुळे ना पसारा तर किती जास्त होता ना. त्यांचा पसारा, त्यानंतर माझ्या लग्नातला पसारा, असा खूप पसारा होता. आणि मला तर ना 2-2 जागांसाठी पॅकिंग करायचं होतं. म्हणजे त्यांचे कपडे, त्यांचं सगळं साहित्य वेगळं पॅक करायचं होतं आणि आमचं वेगळं करायचं होतं, कारण आम्ही बाहेर जाणार आहे. तर सांगते, पहिलं तर माझं बिलकुलच ठरलं नव्हतं की ही गोष्ट मी तुम्हाला सांगू की नको, मी सांगायला हवं की नको. पण नंतर विचार केला की तुम्ही सर्वजण माझ्या फॅमिली मेंबर सारख्याच आहात आणि कसं का असे ना का हळूहळू तुम्हाला ही सगळ्या गोष्टी समजून येतील की आम्ही त्या घरात राहतात, कारण की माझे बॅकग्राऊंड चेंज होणार किंवा आम्ही जाणार आहोत. हे गोष्टी तुम्हाला हळूहळू समजणारच आहेत. सो मी म्हटलं की चला तुम्हाला सांगूनच टाकावं. जर आता सध्याचे अपडेट तुम्हाला द्यायचं म्हटलं ना तर जवळपास 60% साहित्य आम्ही पूर्णपणे उचललेलं आहे आणि फक्त छोट्या मोठ्या गोष्टी किंवा मोठे जे साहित्य आहेत ना तेवढंच घरामध्ये राहिलेलं आहे. आणि तेही जवळपास 2-3 दिवसांमध्ये आम्ही सगळं घर खाली करणार आहोत आणि घर पूर्णपणे मोकळं होणार आहे. बरं, तुम्ही जर कोण कोल्हापूरमध्ये राहत असाल आणि तुम्हाला ही रेंटने एखादं घर हवं आहे 4 BHK, तर तुमच्या फॅमिलीसाठी किंवा दुसऱ्यांसाठी किंवा मोठी जर एखादी फॅमिली असेल ना तर नक्कीच मला इन्स्टावरती कॉन्टॅक्ट करा. घर पण खूप मोठं मस्त असं आहे आणि जवळपास रोडच्या साईडलाच आहे, एकदम मेन रोडला. त्यामुळे बिलकुलच काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या सोयी आहे तिथे. मला माहिती आहे अजूनही तुमची प्रश्न संपलेली नसणार आहेत. आम्ही नक्की कुठं चाललोय ना हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना अजूनही पडला असणार आहे. पण करेक्ट 4 दिवसानंतर मी सगळं काही तुम्हाला सांगेल की आम्ही कुठे चाललेलो आहोत. तोपर्यंत आपण थोडंसं सस्पेन्स ठेवूयात. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू शकते की समथिंग इंटरेस्टिंग येत आहे, म्हणजे काही ना काही इंटरेस्टिंग कॉन्टेंट येणार आहे, टॉपिक्स येणार आहेत आणि तुम्हा सगळ्यांना ते आवडेल असं मला अपेक्षाही आहे. अजून एक कारण म्हणजे हे घर सोडायचं ते म्हणजे आम्ही थोडंसं घर रेनोव्हेट करत आहोत आणि जवळपास 1 महिना तरी लागणारच आहे. त्यामुळे पण आम्ही घर सोडून जात आहोत की चांगल्या पद्धतीने सगळं काय व्यवस्थित घर पण रेनोव्हेट होऊन जाईल. मग एकदा का पसारा काढला ना की मग सगळं एकदा झाडून लोटून पुसून वगैरे घ्यायचं सगळं घर, म्हणजे एकदम चमकायला लागतंय. आणि जर कोण गिराईक असेल ज्यांना घर भाड्यानं घ्यायचं ना त्यांना एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ आम्ही घर देऊ शकेल. मला वाटतं इथंपर्यंत तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. 2 कारण म्हणजे हे घर सोडायचं ते म्हणजे एकतर आम्हाला हे घर रेनोव्हेट करायचं आहे लवकरात लवकर, आमच्या मर्जीनुसार इच्छेनुसारही बनवायचं आहे थोडंसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सासूंना आता साफसफाई करणं वगैरे होत नाही आहे. अजून जवळपास 1 ते 2 महिन्यात त्यांना रेस्ट हवा आहे. म्हणूनच आम्ही हे घर भाड्याने देत आहोत आणि त्यांना आमच्याच घरातल्या मेंबरजवळ सोडणार आहोत, म्हणजेच त्यांच्या मुलींकडे सोडणार आहोत. म्हणजे त्यांची व्यवस्थित सेवाही होऊन जाईल, काही प्रॉब्लेमही होणार नाही. असं भरपूर साऱ्या गोष्टींचा विचार करूनच मग आम्ही शेवटच्या निर्णयावरती आलेलो आहोत, तो म्हणजे हे घर सोडून आम्ही दुसरीकडे शिफ्ट होतोय. आता लवकरच ना तुम्हाला नवीन नवीन घराची व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत आणि भरपूर सारे चांगला कॉन्टेंटही पाहायला मिळणार आहे. तो पाहण्यासाठी लगेच फॉलोही करून घ्या आणि व्हिडिओ हा पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. ओके, बाय.